ओके, सो हॅपी मॉर्निंग टू ऑल. आपण रेडी आहोत आजचा दिवस या पॉवरफुल सेशननी सुरुवात करण्यासाठी. एक कन्फर्मेशन, आय एम ऑडिएबल? मला चॅट मध्ये टाका फक्त माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का आपल्याला, किंवा अनम्यूट करून पण सांगू शकता. येस, ओके. सो आज आपण ज्या एका विषयावरती बोलणार आहोत किंवा ज्या विषयावरती आपल्याला प्रकाश टाकायचा आहे तो इट इज समथिंग रिलेटेड टू फ्रस्ट्रेशन. नैराश्य किंवा फ्रस्ट्रेशन जे येतं ते येण्यासाठीच बऱ्याचशा गोष्टी, परिस्थिती आर्थिक असेल, मानसिक असेल, बऱ्याचशा गोष्टी त्याला कारणीभूत असतात. मात्र त्या फ्रस्ट्रेशनला किंवा नेहमी ती नैराश्याची किंवा डाऊन आपण फील करतो, लो फील करतो, त्या टाईपची फिलिंग टाळण्यासाठीच एक गोल्डन रूल आपल्याला आज बघायचा आहे. तो गोल्डन रूल म्हणजे एका कोटच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला दाखवतो. जस्ट अ मिनिट, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण आज कोणत्या विषयावरती बोलणार आहोत किंवा कुठला आपला विषय आहे. साधारणतः डेली डे टू डे लाईफ मध्ये आपण एक सिनारिओ आहे ज्याच्यात फसतो आपण, किंवा तो आपण स्वतःहून ओढवून घेतो. बऱ्याच वेळेस अशी परिस्थिती येते. मी तुम्हाला हे दाखवल्याच्या नंतर किंवा या काय म्हणता येईल त्याला, या गोष्टी ज्या आपण आज शेअर करणार आहोत त्यानंतर तुम्हाला तुमच्या लाईफ मधले अनेक असे मोमेंट आठवतील ज्यावेळेस तुम्ही या ट्रॅप मध्ये स्वतःला फसवलेलं आहे साधारणतः. ओके, सो एक मिनिट, मला स्लाइड्स ओपन करू द्या. कारण आपण जे बघणार आहोत किंवा या वीक मध्ये आपण ज्या मोडकडे जाणार आहोत ते आपली सगळ्यांची, प्रत्येकाची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी किंवा प्रोडक्टिव्हिटी आपली इफिशियन्सी वाढवण्यासाठीचे अनेक टास्क आपण करणार आहोत किंवा अनेक सवय आपल्याला स्वतःला लावायच्या आहे. त्यापैकी सगळ्यात मेजर सवय हा जो तुम्हाला समोर एक इमेज दिसतीये, लर्न हाऊ टू से नो. म्हणजे कुठल्या वेळी कशाला नाही म्हणायचं ते आपल्याला शिकायला पाहिजे. बऱ्याच वेळेस फॉल्स किंवा अनरिझनेबल किंवा अनरिअलिस्टिक प्रॉमिसेस करून आपण स्वतःला अडचणीत टाकतो. जे लोक माझ्या या मताशी सहमत आहे किंवा ज्यांना हा लॉ किंवा हा रूल काय आहे, हा कसा अफेक्ट करतोय शिकायचा असेल, त्यांनी लर्न हाऊ टू से नो मला चॅट मध्ये टाकायचंय. प्लीज बी क्विक. तुम्ही हा व्हिडिओ जर लाईव्ह बघत असाल, युट्यूबवर बघत असाल, तर त्याच्या पण कमेंट्स मध्ये तुम्ही हे टाकू शकता, लर्न हाऊ टू से नो. कारण आपण जर आपली डे टू डे लाईफ बघितली तर एक रूल आपल्याला असं सांगतो किंवा एक नॉर्मल जनरल थिंग आहे की आपण जर दिवसभरातनं 20 प्रॉमिसेस करतो आणि त्यातले 19 आपण पाळत नाही, तर नॉट फॉलोइंग युअर प्रॉमिसेस, तुमचे प्रॉमिसेस, तुम्ही जे काही कमिटमेंट करतायत त्या न पाळल्यामुळं किंवा तुम्ही ज्या स्वतःसोबत गोल आणि टार्गेट ठरवतायत ते गोल्स अचीव न केल्यामुळं आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं. साधारणतः जबाबदारी जर नाही पार पाडली, एखादं काम आपल्याकडनं नाही झालं, तर आपल्याला त्याचा दबाव येतो. साधारणतः तो जो मानसिक दबाव आहे, ती जी सायकोलॉजिकल स्टेज आहे, त्यालाच आपण फ्रस्ट्रेशनची सुरुवात म्हणू शकतो. आता फ्रस्ट्रेशन या शब्दाला खूप लोक अगदी एकदम एंड कंडिशन सोबत जोडतात, की एकदम कोणाला सुसाईडच करावी वाटते, कोणाला वाटतं की सगळंच संपलेलं आहे. मात्र त्या तेवढ्या सिरियस फ्रस्ट्रेशन बद्दल आपण आज बोलत नाही. आपण आज कोणत्या कंडिशन बद्दल बोलतोय की डे टू डे लाईफ मध्ये दररोज आपण स्वतःच अनरिअलिस्टिक गोष्टी प्रॉमिस करून किंवा नाही आपल्याला म्हणता येत नाही बऱ्याच वेळेस, यामुळं आपण काय करतो की आपल्यावरती आपली स्वतःचा मोरल आपण डाऊन करून घेतो. कारण तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की स्वतःला, म्हणजे एखादा सामाजिक व्यासपीठ असेल, एखादं तुमचं फॅमिली फंक्शन असेल, फॅमिलीत एखादी गोष्ट असेल, दोन गोष्टीमध्ये तुम्हाला फक्त या ठिकाणी गल्लत करायची नाही. जबाबदारी घेणं, जे आपण लास्ट वीक मध्ये शिकलो, ते म्हणजे योग्य गोष्टींची जबाबदारी. मला ते करण्याची गरज नाही, मात्र मी करू शकतो आणि मी केल्यानंतर कोणाचं तरी चांगलं होणार आहे, याला जबाबदारी घेणं म्हणतात. आणि अनरिअलिस्टिक प्रॉमिसेस करणं आणि ते प्रॉमिसेस फॉलो न केल्यामुळं आपण अडचणीत सापडणं, या गोष्टीमुळे आपण फ्रस्ट्रेशन वाढवतो. याच्यातलं तुम्हाला
डिफरन्स, एक जी थिन लाईन आहे ती नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. साधारणतः डे टू डे लाईफमध्ये, ऑफिसमध्ये काम करत असताना, बिझनेसमध्ये काम करत असताना आपण बऱ्याच वेळेस बिझनेसमध्ये तुमच्यापैकी जे लोक आहेत ते सेल करताना किंवा सेल करण्यासाठी अनरिअलिस्टिक प्रॉमिसेस आपल्या क्लायंटला आपण करण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासोबत पण सुरुवातीला ते व्हायचं. अनरिअलिस्टिक प्रॉमिसेस तुम्ही लाईफ मधल्या कुठल्याही रिलेशन मध्ये जर केले आणि ते प्रॉमिस फुलफिल नाही झालं, तर पहिली गोष्ट होती की यू लूज युअर क्रेडिबिलिटी. त्याच्यासाठी एक खूप चांगला कोट आहे. मला सकाळीच आज मी थोडस तुमच्या समोर येण्यापूर्वी मी बऱ्याच गोष्टींचा रिसर्च करत असतो. मला रॉबिन शर्मा जे एक ट्रेनर कोच आहे, आय थिंक ऑस्ट्रेलियामध्ये ते स्थायिक आहे, ही इज इंडियन, त्यांचा एक कोट मला आज सकाळी सापडला. तो कोट सांगतो की when you don't keep your word you lose your credibility. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये का, की ही क्रेडिबिलिटी आपण फक्त स्वतःबद्दल नाही दुसऱ्यांच्या नजरेत नाही गमावत, तर ही क्रेडिबिलिटी आपण स्वतःच्या पण नजरेमध्ये गमावतो. आणि स्वतःच्या नजरेमध्ये क्रेडिबिलिटी गमावणं म्हणजे टू लूज कॉन्फिडन्स. सो आयदर वेने आपण करू शकू, म्हणजे ज्या गोष्टी आपण फुलफिल करू शकू त्याच गोष्टींवरती जर आपण लक्ष दिलं किंवा त्याच गोष्टी जर आपण कमिट केल्या कुठल्याही रिलेशनशिपमध्ये, मग ती बिझनेसची रिलेशनशिप असेल, ती फॅमिलीतली असेल, ती कमर्शियल असेल, ती एनी काइंड फ्रेंडशिप असेल, नाते असतील, याच्यामध्ये जर आपण फुलफिल करू शकू किंवा आपण अडचणीत न येता जे काम करू शकू त्याच प्रकारच्या गोष्टींची कमिटमेंट जर आपण दिली तर ते रिलेशन स्मूथली चालतं. माझंच एक एक्झाम्पल सांगतो की सुरुवातीच्या काळामध्ये माझ्याकडं म्हणजे याच प्रोफेशन मध्ये कोचिंग कन्सल्टिंग मध्ये येताना खूप काइंडचं माझ्याकडे नॉलेज होतं. म्हणजे मी बऱ्याच ट्रेनिंग घेत होतो, बरेच पुस्तक वाचत होतो. सो क्लायंट सोबत बोलताना मला त्यांच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मला वाटायचं की नाही मी हे द्यायला पाहिजे. आणि मी सपोज ती कन्सल्टिंग प्रोग्राम आहे 10-20 हजाराचा, त्याच्यात पण मी इतके अनरिअलिस्टिक प्रॉब्लेम करायचो की ठीक आहे तुमचं इमोशनल लेवलला मी हे पण सॉल्व्ह करेल, तुमचं फायनान्शियल लेवलला ते पण करेल. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये ना मीच अडकून जायचो. माझा क्लायंट अनसॅटिस्फाईड राहायचा. म्हणजे इन्स्पाइट एवढं मी सर्व्हिस देण्यासाठी प्रयत्न करून सगळं करून मी काय करायचो की त्या समोरील क्लायंटचं एक्सपेक्टेशन जास्त उंचावून टाकायचो. त्याच्यामुळं तुम्हाला कधी पण कुठल्या पण शक्यतो कस्टमर आणि बिझनेस ओनर या रिलेशन मध्ये ना, सर्व्हिस इंडस्ट्रीत जर तुम्ही काम करत असाल तर कुठल्याही सर्व्हिसेस मध्ये इट इज नियरली इम्पॉसिबल टू सॅटिस्फाय 100%. कुठल्याही क्लायंटला 100% आपण कधीच सॅटिस्फाय करू शकत नाही. कारण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये समोरच्या क्लायंटच्या हातामध्ये असतं की या सर्व्हिसला किती मार्क द्यायचे. आपण आपलं वी ट्राय ॲट आवर बेस्ट, आपण खूप बेस्ट आपलं ट्राय करतो. मात्र शेवटी खूप चांगली एखादा मेनू तयार झाला रेस्टॉरंटमध्ये, खूप चांगली ती हे झाली, एका टेबलावरच्या 10 लोकांपैकी 9 लोकांना ती आवडेल, पण 10व्याला असं वाटेल की अरे माझ्या घरी कमी मीठ खातात, या भाजीत जास्त मीठ आहे. या नियमाप्रमाणे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी लोकांना सॅटिस्फाय करणं अवघड आहे. आणि त्याच्यात जर आपण अनरिअलिस्टिक प्रॉमिसेस देत बसलो, कारण बऱ्याच वेळेस काय होतं आपल्यामधला बिझनेसमॅनच्या अगोदर आपल्या आतमध्ये एक ह्युमन बिंग आहे. तो ह्युमन बिंग आहे, त्याला वाटतं की मी XYZ प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा, तो पण करावा, हा पण करावा. सो आपल्याला या ठिकाणी स्वतःला लिमिटेशन द्यायचे अनरिअलिस्टिक प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये. दुसरी एक गोष्ट, तुम्ही जॉबमध्ये असताल, तुम्ही कलिग सोबत काम करताय, तर बऱ्याच वेळेस तुम्हाला असं जाणवतं की पीपल टेक यू फॉर ग्रँटेड. म्हणजे लोक गृहीत धरतात की अरे नाही मी चाललो ना कुठेतरी हा तर करणारच आहे. लोक तुमच्यावरती जबाबदाऱ्या टाकून सोडून किंवा डायरेक्टली तुम्हाला न विचारता तुम्हाला असं सांगण्याची डेअरिंग म्हणता येईल त्याला, डेअरिंग करतात की अरे कृष्णा हे एवढं करून घे मी चाललोय, किंवा मला 10,000 रुपये पाहिजे होते माझ्या अकाउंटला टाकून दे, किंवा मला उद्या 3 दिवस मी जाणार आहे बाहेर, माझी टास्क तू कम्प्लीट कर, किंवा एनिथिंग. तुम्हाला पण हा अनुभव येत असेल की पीपल टेक यू फॉर ग्रँटेड. सो ही जी तुम्हाला ग्रँटेड म्हणजे तुमचं मत विचारत न घेता तुमच्याबद्दल लोक कमिटमेंट ओव्हरऑल घेऊन टाकतात. त्याचं रिझन आहे तुमची वागणूक. कारण तुम्ही याच्यापूर्वी पण त्या टाईपच्या गोष्टींमध्ये, त्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये बियॉन्ड युअर लिमिटेशन जाऊन तुम्ही त्यांची मदत केलेली आहे. सो आपल्याला योग्य वेळी नो म्हणायला शिकावं लागणार आहे सगळ्यात अगोदर. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे लर्न टू से नो ऍट द राईट टाइम. सेकंड थिंग, ओनली प्रॉमिस किंवा असेच शब्द द्या जे शब्द तुम्ही पाळू शकाल. ओके. अदरवाईज म्हणजे याच्या बाबतीत पण एक कोट आहे की
और शट युअर माउथ ऑफ, म्हणजे तुम्ही बोलूच नका. तुम्ही स्वतः जे प्रॉमिस पाळू शकाल किंवा एखादी गोष्ट तुम्ही सांगता की येस आय एम गोइंग टू डू दिस डू दॅट, ती गोष्ट तुम्ही खरंच करू शकत असाल, तुमच्या कॅपॅसिटीत जर असेल, तरच तुम्ही ते प्रॉमिस द्या. कारण नेहमी लक्षात ठेवायचं तुम्हाला की पूर्ण न करणारा प्रॉमिस देऊन तुम्ही एक ते रिलेशन गमावताय ज्याला तुम्ही ते प्रॉमिस करताय. सेकंड थिंग, तुम्ही तुमची स्वतःची क्रेडिबिलिटी स्वतःच्या नजरेमध्ये आणि त्यांच्या नजरेमध्ये पण गमावताय. आणि थर्ड थिंग, खूप सारे टास्क ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या डेस्क वरती किंवा तुमच्या लिस्टमध्ये तुम्हाला अनकम्प्लीट दिसतात की अरे काल हे करायचं होतं, ते करायचं होतं, असं होतं, तसं होतं, तर त्यावेळेस फ्रस्ट्रेशन येतं. मी या परिस्थितीला खूप जवळून अनुभवलेलं आहे. कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा स्वभाव असतो की अरे मी जर नाही म्हटलं तर त्याला काय वाटेल. तुम्हाला कोणी गाडीची चावी मागत असेल, तुम्हाला कोणी सहज म्हणते की बाईक दे, कार दे, तुम्हाला तुमची एखादी वस्तू मागत असेल, तर तुमच्या मनामध्ये बऱ्यापैकी देण्याबद्दल नकारात्मक भावना असते, पण तुम्ही लगेच विचार करता की अरे यार त्याला काय वाटेल, आपले तर इतक्या दिवसाचे रिलेशन आहे. सो योग्य वेळी आपल्याला नो म्हणायला शिकायला पाहिजे. कारण बघा, ती गाडी देऊन, ती वस्तू देऊन किंवा पैसे देऊन परत घेताना जर आपल्याला रिलेशन खराबच करायचे असतील, कारण मोस्टली पैशाच्या बाबतीमध्ये हे असं होतं की आपण देतो पैसे आणि त्याच्यानंतर मग घेताना त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात. सो आयदर वेने ते रिलेशन जर नंतर खराबच होत असणार आहे, त्याच्याऐवजी एक शब्द वाईट बोलून किंवा नाही मला सध्या शक्य होणार नाही एवढं बोलून जर आपलं नुकसान आणि ते रिलेशन या दोन्ही गोष्टींना आपण सेव्ह करू शकत असलो, तर आपल्याला 100% नाही म्हणायला शिकायला पाहिजे. या गोष्टीला बिझनेस वरती अप्लाय करताना तुम्हाला 2 लेवलला किंवा 2 रिलेशनशिपच्या बाबतीत तुम्ही अप्लाय करा. पहिली म्हणजे तुमचं बिझनेस टू कस्टमर रिलेशन, कस्टमरला त्याच कमिटमेंट द्या ज्या तुम्ही फुलफिल करू शकाल. कारण बघा, लोकांच्या सबकॉन्शियस मध्ये, लोकांच्या विचारांमध्ये, लोकांच्या माइंडमध्ये तुम्ही बोलत असणारी प्रत्येक गोष्ट लक्षात असते. तुम्ही जे सांगताय विक्री करण्यासाठी, आपण उगाच अनरिअलिस्टिक काही गोष्ट सांगितली आणि ती फुलफिल नाही झाली, तर तो आपला एकदम चांगला कस्टमर आपण गमावू शकतो. दुसरं, स्टाफच्या बाबतीमध्ये स्टाफला पण तुम्ही, आपण बऱ्याच वेळेस काही कमिटमेंट करतो किंवा आपण काही ड्रीम दाखवतो, आपल्या मिशन मध्ये त्यांना इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करतो. मात्र टेक्निकली, इकॉनॉमिकली ज्या गोष्टी पॉसिबल आहे त्या गोष्टींबद्दलच आपण त्यांना कमिटमेंट द्यायला पाहिजे. सो याने आपण आपल्या ऑफिस मधले, आपल्या बिझनेस मधले, आपल्या कमर्शियल लाईफ मधले रिलेशन आपण वाचवतो, आपल्या कस्टमरचे रिलेशन आपण मेंटेन ठेवतो. पर्सनल लाईफ मध्ये आपण या कमिटमेंटच्या बाबतीमध्ये सरळ सरळ एक नियम किंवा एक ठोकताळा लावायला पाहिजे की आर्थिक असेल किंवा कुठलाही एक जी कमिटमेंट असेल, जो शब्द असेल, तो आपण खरंच आपण करू शकतो. आपली कुठली दिनचर्या, आपलं स्वतःचं प्रायोरिटी डिस्टर्ब न होता ते होऊ शकतं काय, स्वतःला विचारायचंय. किंवा एक क्वेश्चन विचारायचंय की बाबा मी हे त्या समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून हो म्हणतोय, की खरंच मी त्याची सहज मदत करू शकतो. चल गाडी मागितली कोणतरी, माझ्याकडे 3 गाड्या आहेत, आज गरज नाही, एका गाडीची चावी द्यायला काही अडचण नाही, या भावनेतून आपण देतोय. याचा तुम्ही 100% विचार करायला पाहिजे. स्वतःसोबत त्याचं कॅल्क्युलेशन लावायला पाहिजे. कारण अल्टिमेटली आपण ज्यावेळेस फॉल्स कमिटमेंट देतो त्यावेळेस आपण आपलं स्वतःचं फ्रस्ट्रेशन वाढवण्यासाठी, आपण स्वतःला निगेटिव्ह स्टेटकडे नेण्यासाठी, स्वतःला लो फील करण्यासाठीचं फीड आपण देतोय, हे नेहमी तुमच्या लक्षात असायला पाहिजे. सो या अनुषंगाने मी तुम्हाला आज 2-3 स्क्रीन सेव्हर किंवा 2-3 कोट्स बनवून देणार आहे. आता हे दुसऱ्यांच्या डिझाईन मध्ये मी चांगले व्यवस्थित तुम्हाला बनवून देतो, ज्याच्यामध्ये 3 मेजर गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की आपल्याला सहज शक्य असणारं प्रॉमिस किंवा सहज आपण ज्या गोष्टी करू शकतो स्वतःचं नुकसान न करता, त्याच बाबतीतलं प्रॉमिस आपल्याला लोकांना द्यायचंय, कोणालाही, कोणत्या रिलेशनशिप मध्ये. दुसरी गोष्ट, आपली जी डे टू डे ची टास्क असते ते प्रॉमिस एक स्वतःशी पण असतं. बघा, तुम्ही सकाळी उठल्यानंतर आज बऱ्याच गोष्टी आपण बोलतो की आज मला एक्स करायचंय, वाय करायचंय, हे करायचं, ते करायचंय. सो तुम्ही जर स्वतःसोबत मल्टीटास्किंग करताय, खूप जास्त गोष्टी तुम्ही स्वतःवरती टाकताय आणि ऍट द एंड ऑफ द डे त्यापैकी मॅक्सिमम गोष्टी अनकम्प्लीट राहतात, म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या, तर रिमेंबर की तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसला दररोज याचा विश्वास देतात की तू काहीच कामाचा नाही. म्हणजे आपण ज्यावेळेस 10 कामं ठरवतो त्यातले 2ही करू शकत नाही, हळूहळू आपला स्वतःवरचा विश्वास कमी व्हायला लागतो. सो 2 टाईपचे प्रॉमिसेस, दुसऱ्यांबाबतीतले म्हणजे आउटबॉन्ड आणि स्वतःच्या बाबतीतले म्हणजे इनबॉन्ड त्याला म्हणू आपण, जे मार्केटिंगमध्ये आउटबॉन्ड इनबॉन्ड म्हणतो आपण. स्वतःच्या प्रॉमिसेसच्या बाबतीत पण आपल्याला खूप कॉन्शियस राहायचंय की आज दिवसभरामध्ये जर मी माझ्या स्वतःसोबत टास्क करतोय, स्वतःसोबतच्या टास्किंग मी जर करणार आहे, तर त्या टास्किंग कशा करायच्या आहेत.
किंवा मी त्यापैकी किती कम्प्लीट करू शकणार आहे, माझ्याकडे किती तास आहे, किती वेळ आहे, कालचं पेंडिंग काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला स्वतःची जबाबदारी द्यायची. खूप वेळेस काय होतं बघा, म्हणजे एक लॉ आहे किंवा एक मान्यता अशी पण आहे की बऱ्याच ट्रेनिंग कोचिंग मध्ये शिकवतात की तुम्ही तुमचा बेड व्यवस्थित ठेवायला पाहिजे, स्वतःचा स्वतः व्यवस्थित करायला पाहिजे, तुमचा जो डेस्क आहे कामाची जागा त्याच्यावरती अस्तव्यस्त पसारा नको. त्याच्या मागचं रिझन काय की याच्यावरती खूप सारा पसारा असतो ना, त्याच्याकडे खूप सारे अनकम्प्लीट आणि सुरू करून सोडून दिलेले प्रोजेक्ट असतात. हा कागद पडलेला, ती फाईल पडलेली आहे. तुम्ही इमॅजिन करून बघा, किंवा ही परिस्थिती तुमच्या बाबतीत पण झाली असेल, जर तुमच्या डेस्कवरती खूप पसारा आहे, खूप म्हणजे इकडे ड्रॉवर मध्ये काहीतरी पडलं, तिकडे काहीतरी पडलं, टेबलावरती काहीतरी पडलं, तर 100% तुम्ही खूप सगळे प्रोजेक्ट सुरू करून म्हणजे 1 2 3 4 सगळीकडे आपण खो देऊन येतोय आणि काम एकावरही करत नाही, असा त्याचा अर्थ होतो. जर तुम्ही असं स्वतः करत असताल तर तुम्हाला टास्क आणि त्याची प्रायोरिटी ठरवायला सुरुवात करावी लागेल. त्याच्याबद्दल पण मी टूल्स तुम्हाला देणार आहे. जे लोक विंडोज किंवा लॅपटॉप वापरतात त्यांच्यासाठी काही टूल्स आहेत, जे लोक अँड्रॉइड वापरतात त्याच्यात अँड्रॉइड मध्ये पण काही टूल्स आहेत, त्याच्यात आपण त्या डिव्हाइसला त्या कामावर लावणार आहे आपल्या टास्क मॅनेजमेंटच्या. सो या प्रकारचा आपला आजचा प्रॉस्पेक्टिव्ह आपला थॉट होता. सो आपल्याला आज मेजरली लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे तुम्ही पाळू शकाल ते शब्द लोकांना द्यायचे. कारण मोरल ऑफ द स्टोरी काय आहे की कुठल्याही प्रकारचा शब्द देऊन न पाळल्यामुळं अनकम्प्लीट टास्कची जी लिस्ट आहे ती तुमची वाढतीये आणि ती लिस्ट तुमच्या मनावरती दडपण आणती, दबाव आणती आणि तुम्हाला त्याच्यातनं फ्रस्ट्रेशन येण्याची सुरुवात होती. फ्रस्ट्रेशन म्हणजे अगदी शेवटचं टोक नाही, स्वतःबद्दल वाटणं की अरे यार मी आज हे करायला पाहिजे होतं, एवढ्या गोष्टी होत्या मी त्यातलं हे नाही केलं, त्याच्यापासून पण फ्रस्ट्रेशनची किंवा स्वतःवरचा विश्वास कमी होण्याची सुरुवात होती. दुसरं, ऑलवेज रिमेंबर की बाय नॉट कीपिंग प्रॉमिसेस तुम्ही स्वतःच्या नजरेमध्ये आणि इतरांच्या नजरेमध्ये तुमची ट्रस्ट, तुमची व्हॅल्यू कमी करताय. या दोन्ही गोष्टी कॉन्शियसली लक्षात ठेवायच्या. कोणासोबत पण आपण चर्चा करताना, काही त्याला शब्द देताना या गोष्टी आपल्या मनामध्ये पर्पजफुली असायला पाहिजे, राहायला पाहिजे. तर या थॉटच्या संदर्भात तुमच्यापैकी कोणाचा काही एक्सपिरियन्स असेल, तुमचा काही हे असेल, तुम्ही शेअर करू शकता. आणि त्याच्यानंतर आपलं जे डेली मेडिटेशन आहे 10 ते 15 मिनिटाचं, ते आपण करणार आहोत. साधारणतः याला आपण त्याच मॅनरनी, त्याच वेनी याच्यामध्ये बसवलेलं आहे. तुमच्यापैकी जे लोक लाईव्ह किंवा युट्यूबवरती हा व्हिडिओ बघत असतील, तुम्हाला जर या कम्युनिटी सोबत जॉईन करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये कमेंटमध्ये या कम्युनिटीला जॉईन होण्याची लिंक देऊन ठेवलेली आहे. सो ज्यांना काही शेअर करायचंय त्यांनी हँड रेज करून किंवा अनम्यूट करून बोलू शकता. किंवा शेअरिंग जर नसेल करायची तर तुम्ही सांगू शकता की आजचा हा जो प्रोग्राम आहे किंवा आज जो थॉट आपण शेअर केला तो तुम्हाला कसा वाटला, तो तुम्हाला कुठं रिलेट होतोय का. म्हणजे असं काही गरजेचं नाही की तुमचा एक्सपिरियन्सच असावा. येस सर, नमस्कार. नमस्कार, बोला ना. सर मी कारण काय माझ्या बाबतीमध्ये सर संजय बोलतोय, संजय माडिक. हो, तुमचा आवाज कट होतोय, बोला ना, बोला. सर माझं असं म्हणणं आहे की मी पण या डबल आवाज येतो सर, डबल. मला काय तुम्ही 2 डिव्हाइस वरून लॉग इन आहात का? नाही, एकच आहे. एकदा लॉग आउट करून लॉग इन करा आणि मग ओके. नेक्स्ट कोणाला तोपर्यंत काही शेअर करायचंय किंवा या थॉट बद्दल काही बोलायचंय, काही विचारायचं, आपण बोलू शकता. एक 5 मिनिटं आहेत आपल्याकडे, त्याच्यानंतर आपलं जे डेली मेडिटेशन आहे रुटीन ते आपण करणार आहोत. येस गौतमजी. हॅपी मॉर्निंग. हॅपी मॉर्निंग, बोला ना. सर माझ्या बाबतीत असं झालेलं आहे बघा, जे आपण सांगितलेलं आहे, समजा टेबलवर किती घाण आहे, काय आहे, तर असेच मी पण बरेचसे प्रोजेक्ट हातामध्ये घेतले पण ते कुठलेच असे कम्प्लीट होत नाहीत. तर हे मला यामधून आज चांगलं शिकायला भेटलं सर. आता तर मी यानंतर प्रत्येक टास्क कम्प्लीट करत चालेल आणि त्यानंतरच कामाचा प्रोग्रेस वाढवेल. दॅट्स ग्रेट. यामध्ये फार काही शिकायला भेटलं सर. येस. आणि तो ऍक्च्युली कसं आहे माहिती का, आपल्या ज्या सवयी, आपलं जे सराउंडिंग आहे ना, ते म्हणजे आपण कोण आहोत ना ते रिफ्लेक्ट करत असतं बऱ्याच वेळेस. म्हणजे सिम्बॉलिक असतं. ज्योतिष असेल, वास्तू असेल, या गोष्टींमध्ये ना मोस्ट प्रोबॅबल गोष्टी सांगितल्या जातात की हे असं असेल तर याचा अर्थ असा घेऊ शकता. त्याचं कारण काय माहितीये का, की
तुम्ही एकदा जसं वागतात ना, तुम्ही आयुष्यात नेहमी तसं वागतात आहे. असा एक रूलनी कोट आहे, मला तो इंग्लिश शब्द आठवत नाही त्याचा नेमका आता, की तुम्ही जसं बाहेर वागता ना तसंच तुम्ही नेहमी असतात. त्याच्यामुळे मग आपल्याला त्या सवय चेंज करून आपण स्वतःला चेंज करू शकतो. त्याच्याबद्दल पण आपण टूल्स आणि काही इनपुट्स तुम्हाला देणार आहोत. ओके, आणि येस. सर याआधी माझं जे समजा 6 महिन्यापूर्वीपर्यंत एकदम चांगलं होतं सर, पण या 6 महिन्यानंतर माझं आहे ना ग्रोथ कमी झालेला आहे. जो उत्साह आहे तो पाहिजे तसा पूर्वीसारखा राहिलेला नाही आता. ओके, तर यामध्ये मी काय बदल करायला पाहिजे? एक तर तुम्ही मेडिटेशन रेग्युलरली फॉलो करा, आणि दुसरी गोष्ट, आता तुमच्या नेमकं कुठल्या एरियामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते मला माहित नाही, त्यामुळे सोल्युशन देणं थोडंसं अवघड आहे होईल. आपण याच्याबद्दल 1 to 1 मध्ये बोलू, म्हणजे नेमकं काय इश्यूज सुरू आहेत ते मला कळतील. ओके, ओके सर, थँक्यू सर. डॉक्टर यशवंत सर, तुम्ही बोलू शकता. हॅपी मॉर्निंग सर. येस सर, बोला ना. तुम्ही जे म्हणतात एकदम बरोबर आहे. नाही म्हणायला कुठंतरी शिकलं पाहिजे. मला आयुष्यातली काय सवय, कोणी काय म्हटलं का यस म्हणायचं, आणि त्यामुळे चुकून एखाद्या सर नो म्हटलं की त्याचे संबंध खराब होतात. येस, त्यामुळे योग्य वेळी नो म्हणणं शिकणं गरजेचं आहे. आता पाहू कसं करता येईल, कसं शिकता येईल ते. मला वाटतं या ठिकाणी शक्य होईल ते. नाही, करावं लागेल ते, कारण बघा, यस म्हणून पण आपण ते रिलेशन गमावतो, कारण नंतर त्या समोरच्या व्यक्तीच्या बद्दल आपल्या मनात आडी निर्माण होऊन जाते की अरे काय याला नेहमीच आम्हाला असं हे करतो. त्याच्याऐवजी लोकांनी तुम्हाला गृहीत धरू नये. लोकांनी म्हणावं की नाही बाबा, हे डॉक्टर यशवंत सर आहेत ना, त्यांना थोडं विचार करूनच मागायला पाहिजे काय, कारण पूर्ण आयुष्यच गेलं यस म्हणण्यामध्ये. त्याचे तोटे खूप झाले फायद्यापेक्षा. होतात. बरोबर. हॅलो. Yes, संजय सर बोला. हा सर, ते मगाशी सर म्हणाले त्याप्रमाणे मलाही माझे प्रत्येक काम म्हणजे अर्धवट सोडून हे काम ते काम असं करून, त्यामुळे पूर्ण कुठलेच काम होत नाही. त्यामुळे मी कन्फ्युज होतो कधी पण की अरे हा का नाही होत, हे काम का नाही होत, हे काम. कारण मी एकाच ठिकाणी जर कॉन्सन्ट्रेशन केलं एकाच गोष्ट, तर मी पूर्णपणे ते करू शकतो, कारण माझी तेवढी ऍबिलिटी मी त्याला देऊ शकतो. पण मी सगळीकडेच उड्या मारतो, इकडनं तिकडे, हे अर्धवट ते अर्धवट. त्यामुळे माझ्या लाईफमध्ये ना अशा गोष्टी घडत आहेत की माझे कुठलेही काम पूर्णत्वाला जात नाहीये. हे आजच्या तुमच्या ह्याच्यातनं असं वाटलं की ह्याच्या पुढे आपल्याला तेच करावं, की एका ठिकाणीच कॉन्सन्ट्रेशन करून एक काम पूर्ण केलं, नंतर दुसरं काम आपल्याला घ्यावं लागतं. डोंट वरी, तुम्हाला मल्टीटास्किंग टाळून आपल्या टास्क प्रायोरिटाईज कशा करायचे, कशाला किती महत्व द्यायचे, त्याच्या पण गोष्टी आपण शिकवणार आहोत. आपण हळूहळू तिकडे येतोय, कारण विचारांबद्दल आपण बोलतोय. प्रोडक्टिव्हिटी आपल्याला महत्वाची, तर त्या प्रोडक्टिव्हिटीकडे आपण लवकरच येतोय. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू. प्रशांतजी, तुमचा काय पर्स्पेक्टिव्ह तुम्ही? सर नमस्कार. खूप चांगला प्रोग्राम चालू आहे, सगळे सेशन्स अटेंड केलेत. मला फक्त आता तुम्ही जे सांगताय मल्टीटास्किंग, जसं आता संजयजीने बोलल्याप्रमाणे मधल्या पिरियड मध्ये म्हणजे प्रत्येकाच्या बिझनेसमध्ये किंवा नीती नियमाच्या याच्यामध्ये बदल झाल्यामुळे आपण वेगळ्या गोष्टी ट्राय करतो. जसं मी पण तेच, माझं पण तेच झालेलं आहे. तर मल्टीटास्किंग साठी तुमचा ऍडवाइस काय आहे, करावी की न करावी? हे बघा, आजची परिस्थिती अशी की जॉबवाला असेल किंवा बिझनेसवाला असेल, त्याला कुठल्याही एका उत्पन्नाच्या स्त्रोतावरती त्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला एकापेक्षा जास्त, म्हणजे डोंट पुट युअर ऑल द एग्स इन वन बास्केट, वन कॅरेट असं म्हणतात. म्हणजे एकाच याच्यावर अवलंबून राहू नका. त्यामुळे आपल्याला मल्टीटास्किंग करावी लागणार आहे. मात्र वेळेचं नियोजन करून, म्हणजे बघा, आपण 4 गोष्टींच्या पाठीमागे लागतोय आणि एकालाही न्याय देत नाहीये, तर मग तिकडं आपण चुकणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रायोरिटाईज त्याला कसं करायचं ते शिकावं लागणार आहे. त्यासाठी अनेक टूल्स मी तुम्हाला देणार आहे. त्यापैकी एक, जसं की तुमच्यापैकी जे लोक विंडोज वापरतात, विंडोज 10 असेल, ते विंडोज मधलं मी एक ऍप नेहमी वापरतो. त्याचं नाव आहे, जस्ट अ मिनिट, इकडे दिसतंय का बघतो मी. त्याचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट टू डू. अच्छा, मायक्रोसॉफ्ट टू डू. हा, आता हे माझं, म्हणजे तुम्ही जर बघाल तर ज्या ज्या काही गोष्टी आहेत मला करायच्या आहेत, ज्या प्रायोरिटाईज आहे ना, त्या सकाळी 9ला किंवा मी जो टाइम देईल ना त्यातच हे मला रिमाइंड करतं, आणि त्याप्रमाणे मी याला करतो. कारण बघा, खूप सगळ्या कामांचा विचार असला ना तर कोणतंच काम आपण करत नाही. नुसतं त्या इतक्या सगळ्या पसाऱ्याच्या येणेच आपण थकून जातो, म्हणजे विचार करूनच आज एवढं करायचंय म्हणून. सो मायक्रोसॉफ्ट टू डू नावाचा ऍप आहे, फ्री आहे, त्याला डाउनलोड करा. ऍक्च्युली प्रोडक्टिव्हिटी हा आपला आजचा विषय नाही, उद्या परवापासून आपण तिकडे येतोय. तुम्हाला खूप सारे टूल्स देणार आहे आपण तसे, त्याला प्रायोरिटाईज करायचे. आणि बघा, तुम्ही जर सेमिनार आणि व्याख्यानं तुम्ही अटेंड करत असाल, खास करून MLM चे, मी हे वाक्य खूप वेळेस खूप कोचेस कडनं ऐकलेलं आहे. म्हणजे असा प्रश्न कोणी त्या हॉलमध्ये विचारला तर ते म्हणतात की
तुमच्या मल्टीटास्क इज अ मिथ. हा, मल्टीटास्किंग किंवा मी कशावर लक्ष केंद्रित करू. मग ते म्हणतात की खिशातनं पैसे काढा, किती कितीच्या नोटा आहेत, 500च्या, 2000च्या, 1000च्या, 100च्या चिल्लर, आणि सगळे फेका. तुम्ही कोणत्या नोटेच्या मागे जाणार? म्हणजे साधारणतः ज्या गोष्टीला सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे, जी गोष्ट सगळ्यात महागडी आहे ना, तिला आपल्याला प्रायोरिटी द्यावी लागेल. पण ती ओळखायची कशी, याच्यासाठीच्या टास्क आपण करणार आहोत स्लोली याच्यामध्ये. थँक्यू सर. येस, ऍपचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट टू डू. प्रमोदजी, येस. नेक्स्ट कोणाला आपला प्रॉस्पेक्टिव्ह क्वेश्चन शेअर करायचा आहे? अदरवाईज आपण मेडिटेशन कडे, आपलं जे डेली रुटीन आहे त्याच्याकडे आपण वळणार आहोत. एनीबडी? ओके, सो जी शेअरिंग होती ती आपली आजची हे झालेली आहे. परत एकदा सांगेल, तुम्ही हा जर व्हिडिओ फेसबुक लाईव्ह वर बघत असाल तर खाली चॅट मध्ये तुम्ही विचारू शकता या कम्युनिटीला जॉईन कसं करायचं, तुमचे प्रश्न पण विचारू शकता. युट्यूब वरती पण तुम्ही तुमची कमेंट मध्ये तुमचा जो काही प्रश्न असेल किंवा जे तुमचं म्हणणं असेल ते तुम्ही टाकू शकता, क्वेश्चन विचारू शकता, रिस्पॉन्ड करू शकता आम्हाला. आता आपण याचं लाईव्ह ट्रान्स्क्रिप्शन थांबवून आपण मेडिटेशनला आपण सुरुवात करतो आपल्या. जस्ट अ मिनिट. ओके, सो सगळ्यांनी परत एकदा स्वतःच्या बाबतीमध्ये आता आपण जो थॉट बद्दल बोललो की नाही म्हणायला शिका, किंवा हो म्हणून तुम्ही किती वेळेस अडचणीत आलेले, त्या गोष्टी फक्त एक पुढच्या अर्धा ते 1 मिनिट रिमाइंड करायच्या आहेत. की आयुष्यात बऱ्याच वेळेस आपण फॉल्स कमिटमेंट म्हणता येणार नाही, पण चुकीचं किंवा अनरिअलिस्टिक कमिटमेंट देऊन आपण अडचणीत सापडतो, आणि फॉल्स कमिटमेंट देऊन आपण स्वतःला फसवतो, समोरच्याला फसवतो. या दोन्ही गोष्टी आहेत. सो या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. सगळ्यात पहिली, तुम्हाला मी चॅटमध्ये या सगळ्या गोष्टी टाकून ठेवतो, की जे प्रॉमिसेस किंवा तुम्ही लिहून घेऊ शकता याला, की जे शब्द तुम्ही पाळू शकता तेच द्यायचे. सेकंड थिंग, तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की न पाळलेल्या प्रत्येक प्रॉमिसनी, प्रत्येक शब्दानी तुमच्या स्वतःवरचं दडपण आणि फ्रस्ट्रेशन वाढत आहे. आणि तिसरं, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमचा जो अथॉरिटी आहे, तुमची जी ट्रस्ट आहे स्वतः आणि इतरांच्या मनामध्ये, ती प्रत्येक फॉल्स कमिटमेंटनी, म्हणजे जसं रिचार्जचं बॅलन्स कमी होत जातं ना, तसं त्याचं बॅलन्स कमी होत जातं. या 3 गोष्टी कॉन्शियसली लक्षात ठेवायच्या आहे. या संदर्भाने काही माझ्याकडे माझ्या डिझाईन्स आहेत वैयक्तिक, त्या मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवेलच. सो त्या तुम्ही स्क्रीन सेव्हर म्हणून किंवा प्रिंट काढून समोर तुमच्या कुठेतरी डेस्कवरती लावू शकतात. सो आता प्लीज गेट रेडी फॉर द मेडिटेशन, ज्याच्यामध्ये आपण ब्रीदिंग, त्याच्यानंतर फॉरगिव्हनेस, ग्रॅटिट्यूड आणि अफर्मेशन्स, या 3ही गोष्टींचं कॉम्बिनेशन घेणार आहे. साधारणतः हे मेडिटेशन म्हणजे आपण दररोज स्वतःला सांगतोय की मी किती भाग्यवान आहे. आपण दररोज स्वतःला क्षमा करतोय, सोडून देतोय. आपण दररोज इतरांना, जे आपल्यासोबत चुकीचे वागले, त्यांनाही सोडून देतोय, जेणेकरून आपली जी हार्ड डिस्क आहे ना, त्यातला स्पेस कमी होईल. कारण हे असं नाही की आपण अमेझॉनवर एक 1 TB ची आणू आणि त्याला एक्सटर्नल हार्ड डिस्क लावू. आपल्या मनामध्ये जी जागा आहे ती वाढणार नाहीये, तिला कमी करता येणार नाही, जास्त करता येणार नाही. तिला फक्त आपण अनवॉन्टेड गोष्टी रिमूव्ह करून स्पेस मोकळा करू शकतो. त्यामुळे आपल्याला दररोज स्वतःला आणि इतरांना त्याच्यामध्ये क्षमा करून सोडून द्यायचंय. आणि नेक्स्ट, आपण अफर्मेशन्सच्या माध्यमातून आपण स्वतःला विश्वास देतोय की माझ्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. ओके, कारण एकच गोष्ट सतत आपण ज्यावेळेस हॅमरिंग होती त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीवरती विश्वास बसायला लागतो, आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याच गोष्टी घडू शकतात ज्यांच्यावर आपल्याला विश्वास आहे. ओके, सो हे कसं होईल, काय होईल? तुमच्या लॉजिकल ब्रेनला या ठिकाणी शटअप म्हणायचं आपल्याला. लॉजिकल ब्रेन म्हणजे कोण असतो माहिती का आपल्यातलाच, की काय हे असतं का, याचं काही खरं आहे का, या डॉक्टरला फीस दिली तर ट्रीटमेंट होईल का, नंतर खरंच या स्कीम मध्ये पैसे टाकले तर भेटतील का. जो तुम्हाला किंतु परंतु देणारा लॉजिकल ब्रेन आहे, तो मेडिटेशनच्या वेळेस आपल्याला शटडाऊन करायचा आहे. आणि ज्या प्रकारे आपण, म्हणजे तो एक विश्वास असतो ना, ज्यावेळेस लहान मुलगा असतो 2-4 वर्षाचा, 5 वर्षाचे आपण होईपर्यंत, आपले आई वडील आपल्याला किती उंच फेकलं तरी ते झेलतील, ही भावना आपल्या मनात असते आणि आपण त्याला एन्जॉय करतो. आणि खूप जास्त मोठं झाल्यानंतर आपल्याला भीती वाटायला लागते, कारण आपलं लॉजिकल ब्रेन त्या ठिकाणी म्हणतं बापरे पडलो तर. सो त्याला आपल्याला बाजूला सारायचंय, आणि आपण जे बोलतोय ती प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडतीये, त्याची फिलिंग, त्याची अनुभूती, त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला करायचा आहे, तो विश्वास आपल्याला मनामध्ये ठेवायचा आहे, आणि त्याच भावनेने मेडिटेशन करायचंय. विदिन 21 days यू विल चेंज युअर लाईफ, आय गॅरंटी. कारण याचं मी आणि माझे
अनेक स्टुडंट, माझे अनेक सहकारी याचे ज्वलंत उदाहरण आहेत. सो प्लीज क्लोज युअर आईज. डोळे तुमचे बंद करायचे आहेत. चेहऱ्यावरती एक स्माइल. पाठीचा कणा सरळ, तुम्हाला एकदम स्ट्रेट बसायचंय, ज्या कुठल्या पोझिशन मध्ये तुम्हाला पॉसिबल होईल आणि डिस्टर्बन्स फ्री स्पेस मध्ये. जमिनीवर मॅट किंवा स्वतंत्र टाकून बसले तर व्हेरी गुड. डोळे बंद करायचे, पाठीचा कणा सरळ, चेहऱ्यावरती एक स्माइल आणि तुमचं संपूर्ण लक्ष नाकाच्या टोकाजवळ, तुमचा श्वास ज्या ठिकाणाहून आतमध्ये जातो आणि बाहेर येतो त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं लक्ष ठेवायचंय. ओके. आणि त्याच्यानंतर तुमच्या ब्रीदिंगला तुम्हाला सुरुवात करायची. मी जी काउंट करणार आहे त्या प्रत्येक काउंटला तुम्हाला ब्रीद इन करायचं आहे. असे 20 रिपिटेशन्स आपण करणार आहोत. कुठलाही विचार आणण्याचा, कुठलाही विचार थांबवण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा नाही. लेट इट बी. जसं पाण्यावरती पान तरंगतं त्याप्रमाणे तुमच्या मनाला तुम्हाला फ्लोट होऊ द्यायचंय. सो वी विल स्टार्ट. 1, ब्रीद इन, होल्ड and exhale. 2, breathe in, hold and exhale. 3, hold and exhale. 4, hold and exhale. 5, hold and exhale. 6, hold and exhale. 7, hold and exhale. 8, hold and exhale. 9, hold and exhale. 10, hold and exhale. 11, hold and exhale. 12, hold and exhale. 13, hold and exhale. 14, hold and exhale. 15, hold and exhale. 16, hold and exhale. 17, hold and exhale. 18, hold and exhale. 19, hold and exhale. 20, hold and exhale. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासांवरतीच असणार आहे. तुमचा श्वास आता संथ झालेला आहे.
आता आपण काही क्षण स्वतःला किती आपण भाग्यवान आहोत, आपल्याला भेटलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला ग्रॅटिट्यूड, आभार व्यक्त करायचा आहे, त्या प्रत्येक शक्य होतील त्या प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक गोष्टीचा. सो सगळ्यात अगोदर आपल्याला आभार व्यक्त करायचा आहे परमेश्वराचा. यू कॅन रिपीट आफ्टर मी. परमेश्वर म्हणजे जी कुठली शक्ती ज्याला तुम्ही मानता, युनिव्हर्स, सुप्रीम पॉवर, इट कॅन बी एनिथिंग, एनीवन. सो या सुंदर आणि सुखी आयुष्यासाठी परमेश्वराचे खूप आभार. रिपीट. या सुंदर आणि सुखी आयुष्यासाठी परमेश्वराचे खूप आभार. या सुंदर आणि सुखी आयुष्यासाठी परमेश्वराचे खूप आभार. ज्या आईवडिलांनी आपल्याला या जगामध्ये आणलंय, ज्यांच्यामुळे आपण हे आयुष्य आपल्याला भेटलंय, त्या आईवडिलांचे आभार व्यक्त करायचे. प्रत्येक गोष्टीसाठी आई आणि वडिलांचे खूप आभार. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी आई वडिलांचे खूप आभार. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी आई वडिलांचे खूप आभार. यानंतर आपले कुटुंब, आपली फॅमिली, आपले मित्र, आपले आप्तेष्ट यांचं, आपली टीम, आपले टीममेट, आपले कलिग्स, या सगळ्यांचे आपल्याला आभार व्यक्त करायचे आहेत. तुम्ही लाऊडली पण याला करू शकता, और तुमच्या मनात तुम्हाला हा आभार व्यक्त करायचा आहे. यानंतर आपले टीचर्स, ट्रेनर्स, गुरु, कोचेस, ज्या कुठल्या व्यक्तीने आपल्याला लाईफ मध्ये काही शिकवलंय, ज्ञान दिलंय, अशा प्रत्येक व्यक्तीचे आपल्याला आभार व्यक्त करायचे आहेत. हा निसर्ग, ज्या निसर्गातून आपण एवढ्या सगळ्या गोष्टी घेतोय, जो प्रत्येक श्वास आपण घेतोय, ज्याच्यावरती आपण जिवंत आहोत, ज्या वस्तू आपण वापरतोय, या सगळ्या निसर्गातून, निसर्गातल्या मटेरियल पासून आपण निर्मित केलेलं आहे. वास्तू, ज्या घरात आपण बसलोय, त्या प्रत्येक गोष्टीसाठी निसर्गाचे, पृथ्वी मातीचे आभार आपल्याला व्यक्त करायचे. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. त्यानंतर आपण जे अन्न, जे फूड दररोज खातो, ते पिकवणारा शेतकरी, ते बनवणारे तुमची आई, पत्नी, बहीण, भाऊ, जे कोणी असतील, त्यांचाही आभार व्यक्त करायचा आहे. कारण त्या ऊर्जेवरच आपण दिवसभर आपले सगळे कामं, सगळे कार्य पूर्ण करतो. आपलं आयुष्य आपण त्याच ऊर्जेवरती जगतो. घरातून निघताना तुमचं बॅकबोन असणाऱ्या फॅमिलीचे आभार व्यक्त करायला विसरू नका. कारण आपण जगासोबत लढतो, ती ताकद आपल्याला घरातूनच भेटते. सो प्लीज ऑलवेज बी ग्रेटफुल फॉर युअर फॅमिली, फूड, शेल्टर, जो निवारा भेटतोय तुम्हाला, त्या सगळ्यांबाबतीत तुम्ही ग्रॅटिट्यूड, एक डीप ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचा आहे. कारण तुम्ही जे आयुष्य जगतायत ना, त्या प्रकारच्या आयुष्यासाठी काही लोक मरायला पण तयार आहेत. असे खूप लोक आहेत जगामध्ये. सो ऑलवेज बी थँकफुल. यानंतर आपण आपले गिल्ट्स, आपल्या सगळ्या अपराध, आजचे, कालचे, त्यांना क्षमा करायचं आहे. आपल्याला एक अफर्मेशन 3 वेळेस रिपीट करायचंय की मी स्वतःच्या सगळ्या चुकांबाबतीत स्वतःला क्षमा करतो, अंतःकरणापासून सोडून देतो. आणि हे म्हणत असताना तुम्हाला कमिटमेंट पण घ्यायची की त्या चुका मी रिपीट करणार नाही. माझ्या प्रत्येक चुकीसाठी, माझ्या प्रत्येक अपराधासाठी मी स्वतःला क्षमा करतो, सोडून देतो. रिपीट 3 टाइम्स. त्यानंतर तुम्हाला त्रास देणाऱ्या, वाईट वाटणाऱ्या, तुमच्याशी वाईट वागणाऱ्या अनेक व्यक्ती, प्रवृत्ती असतात, अनेक लोक असतात. त्यांचा विचार करता क्षणी तुमच्या डोक्यावर राग स्वार होतो, तुमच्या कपाळावरती आठ्या उमटतात, तुमचं जे विचार आहेत ना, ते निगेटिव्ह स्टेट कडे जायला लागतात. सो अशा लोकांना पण आपल्याला क्षमा करायचंय, सोडून द्यायचंय.
माझ्या बाबतीत चुकीचं वागलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी क्षमा करतो आणि सोडून देतो. प्लीज रिपीट 3 टाइम्स. आता खूप प्रसन्न आणि हलकं तुमचं अंतःकरण झालेलं आहे. एकदम एम्प्टी स्पेस ज्याला म्हणता येईल तशा एम्प्टी स्पेस मध्ये तुम्ही आहात. कुठलाही विचार नाहीये. भावना तुमच्या अतिशय कंट्रोल मध्ये आहेत. श्वास तुमचा संथ झालेला आहे. या प्रसन्न अंतःकरणाने आता आपल्याला अफर्मेशन्स म्हणायचे आहेत. साधारणतः आयुष्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला चांगलं जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टींची मुबलकता आपल्याला मागायची आहे. ती मुबलकता आपल्याला फील करायची आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा फर्स्ट अँड लास्ट रूल तुम्ही लक्षात ठेवा. फील इट लाईक यू हॅव इट. म्हणजे जी गोष्ट आपण मागतोय ना ती तुम्हाला मिळाली ऑलरेडी, ती तुमच्याकडे आहे. त्यावेळेसची तुमची जी फिलिंग असेल ना ती फिलिंग तुम्हाला अनुभवायची आहे. सो चेहऱ्यावरची स्माइल जर कमी झाली असेल तर प्लीज मेंटेन युअर स्माइल वन्स अगेन. आणि आता आपण अफर्मेशनला सुरुवात करतोय. माझ्या पाठीमागे तुम्हाला रिपीट करायचंय. माझ्याकडे प्रचंड मुबलकता आहे आरोग्य आणि मनशांतीची. माझ्याकडे प्रचंड मुबलकता आहे आरोग्य आणि मनशांतीची. माझ्याकडे प्रचंड मुबलकता आहे आरोग्य आणि मनशांतीची. माझ्याकडे प्रचंड मुबलकता आहे प्रेम आणि विश्वासाची. माझ्याकडे प्रचंड मुबलकता आहे प्रेम आणि विश्वासाची. माझ्याकडे प्रचंड मुबलकता आहे प्रेम आणि विश्वासाची. माझ्याकडे प्रचंड मुबलकता आहे पैसा आणि संपत्तीची. माझ्याकडे प्रचंड मुबलकता आहे पैसा आणि संपत्तीची. माझ्याकडे प्रचंड मुबलकता आहे पैसा आणि संपत्तीची. मी या जगातील सर्वात सुखी आणि भाग्यवान व्यक्ती आहे. मी या जगातील सर्वात सुखी आणि भाग्यवान व्यक्ती आहे. मी या जगातील सर्वात सुखी आणि भाग्यवान व्यक्ती आहे. माझं स्वतःवरती खूप प्रेम आहे आणि मी स्वतःची काळजी घेतो. तुम्ही तुमच्या हातांनी स्वतःला एक मिठी मारू शकता. स्वतःला तुम्ही भेटलेले नाहीये, अनेक दिवस अनेक वर्ष झाले. स्वतःला स्वतःच्या हातांनी तुम्ही कवटाळू शकता हे अफर्मेशन करताना. माझं स्वतःवरती खूप प्रेम आहे आणि मी स्वतःची काळजी घेतो. माझं स्वतःवरती खूप प्रेम आहे आणि मी स्वतःची काळजी घेतो. माझं स्वतःवरती खूप प्रेम आहे आणि मी स्वतःची काळजी घेतो. पुढचा साधारणतः 1 मिनिट कुठलं इन्स्ट्रक्शन नसणार आहे. तुमच्या राईट इयर मध्ये तुम्हाला काही अननोन आवाज, तुमच्या स्वतःचा आवाज ऐकायला येतो का याची तुम्ही प्रयत्न करायचा आहे. प्लीज बी विथ युअर सेल्फ फॉर द नेक्स्ट 1 मिनिट.
सो तुम्हाला कॉन्शियस व्हायचंय वातावरणाप्रती, तुमच्या आसपासची ज्या गोष्टी आहेत, तुमचे हात तुम्हाला रब करायचे आहेत टू प्रोड्यूस हीट. गरम होईपर्यंत हात रब करायचे आहेत. हळुवारपणे तुमच्या डोळ्यांवरती ते हात तुम्हाला न्यायचे आहेत आणि त्या तुमच्या हातांमध्ये तुमचे डोळे हळुवारपणे स्लोली तुम्हाला उघडायचे आहेत. आणि तो जो ओरा आहे, तो सगळा ओरा तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या हातांवरती, तुमच्या शरीरावरती तुम्हाला तो ओरा कलेक्ट करायचा आहे. या सुंदर आणि आनंदी दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस हा कालच्या दिवसापेक्षा नक्कीच जास्त प्रोडक्टिव्ह आणि यशस्वी आहे. आणि तुमच्या डिझायर्ड किंवा अनकम्प्लीट सगळ्या टास्क, सगळ्या गोष्टी आपण आज कम्प्लीट करणार आहोत. सो प्लॅन युअर डे इन वेल मॅनर अँड हॅव अ ग्रेट डे अहेड. आता तुमचा आपला जो ग्रुप आहे बिझनेस मंत्र, तो साधारणतः 9:30-10 पर्यंत आपण काही प्रश्न, तुमचे काही फिलिंग, तुमचे काही मत तुम्हाला व्यक्त करायचं असेल त्यासाठी ओपन असणार आहे. प्लीज त्याच्यामध्ये गुड मॉर्निंग, गुड नाईट किंवा आपल्या कुठल्याही प्रोडक्टची ऍड करू नका. त्याच्यात तुम्ही तुमच्या फिलिंग्स व्यक्त करू शकता. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली. या कुटुंबाचा पार्ट झाल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आजचा दिवस तुमचा प्रचंड प्रोडक्टिव्ह जाईल या विश्वासाने दिवसाला सुरुवात करा. यस, ग्रेट फिलिंग 100% होती. दररोज जर आपण याच प्रकारे आपला दिवस सुरू केला तर हळूहळू तुमच्या लक्षात येईल की आपल्याला अगदी हवं ते मिळवण्याची ताकद या विचारांमध्ये, कारण आपण खूप जबरदस्त पॉवरने या दिवसाला सुरुवात करतोय. सो पॉवरफुल मॉर्निंग क्रिएट्स पॉवरफुल डे. ओके, सो कोणाला काही शेअर करायचं असेल, काही बोलायचं असेल तर यू कॅन अनम्यूट अँड टॉक. अगेन सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की ग्रुपची लिंक सगळ्यांना, मॅक्सिमम लोकांना स्प्रेड करा. या सकाळच्या सेशनला तुमचे मित्र कोणी तुमच्या जवळचे असतील जे कुठल्याही प्रकारच्या समस्येमध्ये, आय डोंट गॅरंटी बट त्यांचं दुःख, त्यांचं कमी करण्यासाठी, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी नक्कीच इकडनं त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी भेटेल. सो शेअर इट विथ मॅक्झिमम पीपल. जितक्या लोकांपर्यंत तुम्हाला पाठवता येईल तितक्या लोकांपर्यंत याला पाठवा. थ्रू आउट जितक्या दिवस शक्य होईल तितक्या दिवस हा प्रवास आपण अविरत सुरू ठेवणार आहोत. मंडे टू फ्रायडे आपण भेटतो. ज्या लोकांना मागचे काही सेशन्स गेले असतील त्याच्यासाठी युट्यूब चॅनल आहे पीकेसी डिजिटलचं, सर्च करा किंवा ग्रुपमध्ये तुम्हाला लिंक पण त्याची भेटेल. जस्ट त्या ठिकाणी तुम्हाला सगळे मागचे पण व्हिडिओज भेटणार आहेत. सो ऑलवेज बी थँकफुल. कोणालाही शब्द देताना खूप विचारपूर्वक शब्द द्यायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. लोकांनी आपल्याला गृहीत धरू नये, इतकंही आपण चांगलं असू नये. साधारणतः स्वतःचं नुकसान करून केली गेलेली चॅरिटी, केलं गेलेलं सत्कार्य पण तो त्याचा काय म्हणता येईल त्याला, आपल्याला त्याचा काही लाभ होत नाही. यस पद्माकरजी, थँक्यू. एनर्जेटिक फिलिंग होती तुम्हाला. यस, ग्रेट फिलिंग गौतमजींना. सो कोणाला काही बोलायचं असेल तर पुढच्या 1 मिनिटामध्ये तुम्ही बोलू शकता. अदरवाईज वी आर डन फॉर टुडे. आपण या कॉलला या ठिकाणी एंड करू. थँक्यू. Thank you very much, everybody, and have a great day ahead. Thank you.